नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, वेटिंग वाले भाग्य खुलले. मी अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेस आपलं महाराष्ट्र पोलीस असेल किंवा चालक पोलीस असेल किंवा कारागृह पोलीस असेल, यांचा सर्वच घटकांचा अंतिम निकाल लागल्यानंतर सुरुवातपासूनच मी तुम्हाला सांगत होतो की जे या वर्षाची वेटिंग लिस्ट खुलणार आहे हे बंपर खुलणार आहे. बंपर मुलांना वेटिंग लिस्टमध्ये यावर्षी घेणार आहे. अगदी त्याचप्रमाणे झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, तुमचं मुंबई पोलीस असेल, त्याच्यानंतर मुंबई चालक पोलीस असेल आणि मुंबई कारागृह शिपाई असेल, तर या तिन्ही घटकांच्या वेटिंग लिस्ट एवढ्या बंपर प्रमाणामध्ये खुलत आहे. बघा, कालच्या परिपत्रकाच्या माध्यमातून दिनांक 13/5/2025 या परिपत्रकामधून एक परिपत्रक CP मुंबई यांनी काढलेलं आहे काल, आणि त्या परिपत्रकामध्ये याच्या संदर्भात उल्लेख दिलेला आहे. तर बघा, मुंबई पोलीस एकूण 33 उमेदवार, आता या ठिकाणी 33 उमेदवार हे कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना बोलवलं असता ते त्या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहे, म्हणजे कागदपत्र पडताळणीसाठी ते आलेले नाही आहे. त्याच्यानंतर मुंबई चालक पोलीस या ठिकाणी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलं कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले आहे. ते किती आहे? 165 मुलं या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहे, कागदपत्र पडताळणीसाठी आलेले नाही आहे. त्याच्यानंतर मुंबई कारागृह शिपाई या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगत होतो की कारागृह विभागातील जे वेटिंग असते हे वेटिंग खूप खालच्या स्तरापर्यंत खुलत असते, आणि या काळामध्ये ज्या भरती प्रक्रिया पार पडल्या याच्यामध्ये भरपूर घटकांमध्ये भरती प्रक्रिया पार पडलेल्या आहे, आणि त्यालाच अनुषंगून मग या ठिकाणी मुंबई कारागृह शिपाई यांची जे वेटिंग लिस्ट आहे हे 226 जागा, किती? 226 जागा इथपर्यंत या ठिकाणी जे मुलं आहे गैरहजर राहिलेले आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्यांना बोलवलं होतं, पण या ठिकाणी सुद्धा या घटकात सुद्धा मुंबई कारागृह या घटकात सुद्धा एवढे मुलं या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहे, म्हणजे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आत्तापर्यंत तरी आलेले नाही आहे. आणि या सर्व गोष्टींचा विचार केला असता इथं हे पण एक कारण या ठिकाणी येऊ शकतं की जे भरती प्रक्रिया चालू आहे या सर्व घटकांचे अंतिम निकाल लागलेले सुद्धा आहे, फक्त पुणे घटकाचा कारागृहाचा निकाल बाकी आहे. मग या सर्व घटकांचे अंतिम निकाल लागले तरी अजून या मुलांना का बोलवत नाही आहे, अंतिम निवड झालेल्या मुलांना सिलेक्शन लेटर अजून का मिळत नाही आहे? तर त्याचं कारण हे पण असू शकतं विद्यार्थी मित्रांनो की एवढे मुलं त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले असता ते सर्व मुलं गैरहजर राहू राहिले. ते सर्व मुलं त्या ठिकाणी काय करू राहिले? गैरहजर राहू राहिले, आणि त्यामुळेच या सर्व भरती प्रक्रियेला विलंब झालेला असला पाहिजे. हे पण या ठिकाणी एक महत्त्वाचं कारण आपल्याला दिसूनच येते आहे. तर बघा, हे परिपत्रक आपण समजून घेऊ. तुम्हाला स्क्रीनवर दिसेलच. बघा, पोलीस आयुक्त कार्यालय, मुंबई पोलीस शिपाई किंवा चालक शिपाई किंवा कारागृह शिपाई सन 2022-23 या काळामध्ये हे भरती प्रक्रिया राबवली होती, आपल्याला माहीतच आहे. आता विषय काय दिला या ठिकाणी? मुंबई पोलीस शिपाई, पोलीस चालक शिपाई, कारागृह शिपाई कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर असलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याबाबत. बघा, या मुलांना बऱ्याच वेळा इथं चान्स देण्यात आलेला आहे, संधी देण्यात आलेली आहे की तुम्ही वारंवार यांना
कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी येऊन जा, परंतु या ठिकाणी मुलं गैरहजर राहत आहे, कागदपत्र पडताळणीसाठी जात नाही आहे. तर त्याच अनुषंगातून या सर्व विषयाला अनुसरून यांनी या ठिकाणी हे परिपत्रकच काढलेलं आहे की डायरेक्ट या उमेदवारांची जे निवड आहे तर हे निवडच आम्ही या ठिकाणी आता रद्द करणार आहोत. या परिपत्रकामध्ये असं भरपूर दिलेलं आहे. तर बघा, आता ह्या शेवटच्या पॅरेग्राफमधलं मी घेतो या ठिकाणी, कारण हे भरपूर आहे. यास्तव सोबतच्या यादीतील उमेदवारांची निवड रद्द करण्याचा सदर निष्कर्ष कायम करण्याच्या निर्णयाबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास, विनंती करायची असल्यास आपले लेखी निवेदन 7 दिवसाच्या आत, बघा 7 दिवसाच्या आत कक्ष 9 भरती कक्ष नायगाव मुंबई येथे समक्ष हजर राहून सादर करण्यात यावे. जर पुढे काय म्हणतोय बघा, जर उमेदवारांनी 7 दिवसात निवेदन सादर केले नाही तर उमेदवारांना मुंबई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई भरती प्रक्रियेमध्ये कोणतेही स्वारस्य नसल्याचे समजून उमेदवाराची मुंबई पोलीस शिपाई, मुंबई चालक पोलीस शिपाई व कारागृह शिपाई झालेली जे निवड आहे ते रद्द करण्याचा सदर निष्कर्ष कायम करण्यात येईल व उमेदवाराची निवड या ठिकाणी रद्द करण्यात येईल याची कृपया आपण नोंद घेण्यात यावी. तर बघा, या ठिकाणी डायरेक्ट पोलीस आयुक्तालय मुंबई शहर यांनी डायरेक्ट या परिपत्रकाच्या माध्यमातून एकदम खळपरपणे सांगितलेलं आहे की आता 7 दिवसाच्या आत तुम्ही आले तर ठीक, 7 दिवसाच्या आत तुम्ही कागदपत्र पडताळणीसाठी आले तर ठीक, नाहीतर तुमची जे निवड झालेली आहे हे निवड रद्द करण्यात येईल. तर खूप अशी आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो, विशेषतः कोणासाठी, जे विद्यार्थी वेटिंग लिस्टवर आहे. कोणी त्या ठिकाणी 2 मार्कांनी गेलं, कोणी 1 मार्कांनी गेलं, किंबहुना कोणी 5-5, 7-7 मार्कांनी सुद्धा त्या ठिकाणी मेरिटमध्ये उरलेलं आहे आणि ते मेरिट लिस्टमधून बाहेर पडल्यानंतर ते त्या ठिकाणी वेटिंग लिस्टवर आहे. आणि हे तर झाले मार्कांनुसार, पण काही काही विद्यार्थी वयामध्ये सुद्धा त्या ठिकाणी वय कमी पडते आहे, वय कमी पडू राहिलं, मग त्याच्या तुलनेमध्ये जो विद्यार्थी असेल अगोदरचा त्याचं वय जास्त आहे, मग त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. मग अशा बाबतीमध्ये पण बरेच विद्यार्थी वयामध्ये निघालेले आहे बाहेर मेरिट लिस्टच्या आणि ते विद्यार्थीसुद्धा वेटिंगवर आहे. तर या ठिकाणी अशी भली मोठी यादीच दिलेली आहे त्यांनी. जवळजवळ बघा, मुंबई पोलीस 33 उमेदवार गैरहजर राहिले हो या ठिकाणी. 33 उमेदवार म्हणजे बघा, ते कशामध्ये, मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीसमध्ये 33 उमेदवार गैरहजर राहिलेले आहे. त्याच्यानंतर मुंबई चालक पोलीस 165 उमेदवार, म्हणजे 165 उमेदवार. हे तर पोलीस भरतीच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच असं घडते आहे की एवढे उमेदवार या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहू राहिले. त्याच्यानंतर मुंबई कारागृह शिपाई 226 उमेदवार. अरे बापरे, एवढं 226 उमेदवार. मी तुम्हाला आपल्या 2-3 व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं त्यामध्ये की जवळजवळ 150 ते 200 पर्यंत असा आकडा आपण सांगितला होता की 150 ते 200 पर्यंत मुंबई कारागृह शिपाई यांची जे वेटिंग लिस्ट आहे हे खाली येऊ शकते. आणि तसंच अगदी तंतोतंत त्याच्यापेक्षाही जास्त या ठिकाणी घडलेलं तुम्हाला दिसून येते. बघा, 226 उमेदवार या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले आहे. म्हणजे कारागृह शिपाई या घटकाबाबत जे उमेदवार, जे कॉन्स्टेबल 226व्या क्रमांकापर्यंत वेटिंगला आहे, 226व्या क्रमांकापर्यंत वेटिंगला आहे, त्या उमेदवारांचं या ठिकाणी वेटिंगवाले भाग्य खुललं रे. डायरेक्ट असंच आतापासून तुम्ही तयारी करा. आतापासून काय करा, तुम्ही
तयारी करा. विशेषतः कोणते? मुंबई कारागृह शिपाई या ठिकाणी ज्या मुलांनी अर्ज केलेले आहे त्या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी सांगतो, त्यांनी काय करा? तयारी करा. आपलं हेडिंगच आहे आजचं काय? वेटिंगवाले भाग्य खुलले रे. म्हणजे एवढी वेटिंग आता तरी एवढी वेटिंग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खुललेली नाही आहे. आता हे झालं मुंबई कारागृह शिपाई. आपलं छत्रपती संभाजीनगर कारागृह विभाग याचं तुम्हाला माहीतच आहे. 102 ते 3 उमेदवार त्या ठिकाणी आतापर्यंत गैरहजर राहू राहिले. कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना वारंवार ते बोलवू राहिले, परंतु ते त्या ठिकाणी जात नाही आहे. ते सुद्धा गैरहजर राहिलेले आहे. म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे उमेदवार वेटिंगवर आहे त्यांचं तर होणारच आहे. त्यांना तर भरपूर संध्या दिल्या त्या ठिकाणी, त्यांचं तर होणारच आहे. परंतु हे आपल्याला एकदम ओपन दिसते या परिपत्रकाच्या माध्यमातून की मुंबई कारागृह शिपाई या ठिकाणी जे उमेदवार वेटिंगवर आहे कितीपर्यंत? 226 पर्यंत. तर या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी काम होणार आहे. म्हणून खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण तुम्हाला मी आता वारंवार सांगेन ते कारण आमचे जे तर्क असतात, वितर्क असतात, ते शक्यतो चुकत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की हे वेटिंग लिस्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये खुलणार आहे. काय होणार आहे? हे जे वेटिंग लिस्ट आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खुलणार आहे. चालक पोलीस एवढं वाटत नव्हतं की चालक पोलीस यांची वेटिंग 165 उमेदवारांपर्यंत ओपन होईल, परंतु हे नवलच घडलं आहे या ठिकाणी. खूप चांगली गोष्ट आहे. जे बिचारे विद्यार्थी वर्षानुवर्ष तयारी करत होते, वर्षानुवर्ष तयारी करत राहतात, तुमचं फिजिकल असेल, अभ्यास करत असेल, या सर्व गोष्टी करत राहतात विद्यार्थी आणि 1 मार्काने किंवा कोणी वयामध्ये कोणी 2 मार्काने त्या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये बाहेर पडतात आणि वेटिंग लिस्टवर असतात. तर या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तर ही एक खूप बंपर अशी अपडेट होती. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.